हॅलो एव्हरीवन, लेट स्टार्ट फॉर माय मिनी ब्लॉग. तर मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. पहिलं तर मी त्या दिवशी लेट नाईट म्हणजे 11 11:30 वाजता रात्रीच्या पिझ्झा मागवला ऑनलाईन. यानंतर काल रात्री झेप्टोवरून नारळ पाणी मागवलेलं आहे. हे बघा, ट्राय करायला पाहिजे आपण पण. ओके, मी ठरवलं आहे की रोज सकाळी नारळ पाणी प्यायचं. थोडं मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही पण मला सजेस्ट करा मी काय करू यार. खूप बेजार झाले मी, माझं काही पिच्चा सुटणं झालं आहे स्टोनपासून. तर आपल्याला हे नारळ पाणी प्यायचं आहे. आपल्याला म्हणजे मी पिणार आहे आता. आणि त्यांनी माहिती आहे स्ट्रॉ पण दिला नाही. रात्री मी ही पिशवी घेऊन कुठं फिरले, म्हणजे म्हणलं चला चक्कर वाजते, म्हणलं पाणी बॉटल नेली, पाणी पण आणायचं होतं मला, जेवायला पण आणायचं होतं रात्रीचं. आणि स्ट्रॉसाठी यांनी नारळ दिलं पण स्ट्रॉ दिला नाही यासोबत. मी काय केलं, ही पिशवी त्या मँगोवाल्या भैयाकडे ठेवली, मँगो ज्यूसवाल्या भैयाकडे ठेवली आणि समोर गेले आणि त्या नारळ पाणीवाल्याला म्हणलं भैया एक स्ट्रॉ मिलेगा क्या. त्यांना ही स्ट्रॉ दिली. चला, टू बीट दी पुणेज हीट लेट्स रिफ्रेश विथ दिस कोकोनट वॉटर. सकाळी पिल्याला चांगलं असते गाईज. सो तुम्ही पण पीत जा. 1 मिनिट ह्याला काढण्यासाठी घ्यावं लागेल, कसं निघल. सो मला जायचं आहे परत, नाही ते लेट व्हायला लागलं आहे. वाट बघत बसले होते सगळ्या मुली जायच्या. 9चा टाईम आहे माझा, 9 वाजायला लागले. तर ये मेरा चाकू है 20 रुपये वाला, हम इसे निकाल के लेंगे. ये यार गाइस प्लीज मुझे सब्सक्राइब कर दो यार गाइस. मी केव्हापासून वाट बघते, माझे 500 पण कंप्लीट होत नाही आहेत. 100 वरच अडकून आहे मी, 150 पण कंप्लीट झाले नाही. इरिटेट होते यार गाइस. मी किती माहिती आहे जॉब करत टाईम काढून ब्लॉग किंवा शॉर्ट्स व्हिडिओ काही पण टाईम देते. काही डिसाईड केलेलं आहे मी करायचं. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला, कोणी ठरवलं, म्हणजे रिझोल्युशन असते ना 2026चं, कुठपर्यंत आलं तुमचं? स्टार्टच केलं का नाही? मी पण ठरवलं होतं की बाबा या इयरमध्ये असं करायचं तसं करायचं, पण अजून कशातच काय नाही. आज 2 जून आहे. 2 जून. जून महिना स्टार्ट झाला आहे. 5 महिने कुठे गेले समजलं नाही. अजून कशातच काय नाही यार. निकलेगा की नाही आज के दिन में. बरं एवढं तरी काढून गेले त्यांनी, नाही कुणाकडून काढून घेतलं असतं मी. आपल्याकडे तर काही नसतं. स्ट्रॉंग राहणं खूप महत्त्वाचं आहे. वीकपणा काही कामाचं नाही. खासकर जे कोणी घर सोडून बाहेर राहतात, प्लीज हेल्थकडे लक्ष द्या. बघत आपली हेल्थ कशी खराब होईल काही सांगता येत नाही. हेल्थ इश्यूज येत राहतात. मला सोनोग्राफी करायची, त्याला टाईम काढणं महिना झालं, कधी मुहूर्त नसते की त्याचा. नुसती करायची सुरू आहे. सोनोग्राफी करून पुढचं टॅबलेट घ्यायच्यात मला. सकाळी पिल्याला चांगलं असतं म्हणे, तुम्ही पण पीत जावा कधीमध्ये. रोज नाही जमत तर. मी संडेलाच कधी एखाद्या वेळेस पित होते, आता या संडेला पण पिलतं. किती डीप आहे हे बघा. बघा अजून त्याच्यात एक लेअर आहेच. मला दाखवते, हे बघा. यार गाईज, मला मोबाईल पण चांगला घ्यायचा आहे. कॅमेरा क्वालिटी चांगली नाही आहे माझ्या मोबाईलची. मी एकटी असल्यास खूप कम्फर्टेबल असते, काही करू शकते. चला पिऊया. दिली आपल्याला एवढीशी कोंबळी. feeling refreshed now. ओके, बाय बाय. आजसाठी एवढंच.
माझं नाव तर माहिती आहे ना तुम्हाला. मी आहे मयुरी दिलीप साळवे फ्रॉम परळी वैजनाथ, पुण्यामध्ये जॉब करायला आलेली आहे. स्किल्सवर वर्क करते गाईज. माझे कम्युनिकेशन स्किल्स खूप वीक आहे, किंवा काय म्हणतात, बोलायला तेवढं मला प्रॉपरली जमत नाही. ठीक आहे, तर तुम्ही पण नारळ पाणी पिझ्झा, मला हेच म्हणायचं आहे. चला एक ब्लॉग बनवू. जॉबला जायचे आधी अजून रेडी होऊन मला निघायचं. बाय बाय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल.